नमस्कार शेतकरी मित्रांनो, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 28 सप्टेंबर 2024 आहे। आज उत्तर महाराष्ट्राला हलका मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरलाही हलक्या स्वरूपाच्या सरी दुपारनंतर येण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांना घाटमाथ्यांवरती आणि पश्चिम भागाला वैजापूर म्हणजे उत्तर महाराष्ट्राला जो लागून भाग आहे त्याला हलका मध्यम स्वरूपाच्या सरी आज येण्याची शक्यता राहील। दुपारनंतर पाऊस हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता राहील। उद्यापासून छत्रपती संभाजीनगरला पूर्णतः उघडीप मिळण्याची शक्यता आहे। 3 तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला उघडीप असेल। आजही बऱ्याच ठिकाणी उघडीप मिळण्याची शक्यता पूर्व भागांना असेल, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। पश्चिम आणि उत्तर भागांना हलक्या स्वरूपाच्या सरी छत्रपती संभाजीनगरला पडण्याची शक्यता राहील। आजही शेती कामं चालणार आहे, पण दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या सरी पडणार आहे। त्यामुळे शेती कामं करत असताना जर मक्का सोंगायचं चालू असेल तर शेती काम करत असताना कणसं झाकून ठेवा आणि सोयाबीन जर काढत असेल तर सोयाबीनही दुपारनंतर झाकून ठेवा। उद्यापासून मात्र उघडीप असेल। 3 तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला उघडीप मिळण्याची शक्यता राहील। तोपर्यंत शेतीचे कामे करून घ्या। 3 तारखेनंतर हलक्या मध्यम स्वरूपाचा सरी या नगरला लागून जो भाग आहे त्या भागांना पडण्याची शक्यता राहील, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। उर्वरित संभाजीनगरला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पडण्याची शक्यता राहील। फार मोठा पाऊस हा नसणार आहे, कारण की कमी दाब हा मोठा नाही। पश्चिम महाराष्ट्राला मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस 1 तारखेपासून 6-7 तारखेपर्यंत आहे आणि कोकणात आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनाही मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात आणि एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात 9-10 तारखेच्या आसपास डेव्हलप होण्याची शक्यता आहे आणि त्याचा पाऊस पुन्हा महाराष्ट्राला पडण्याची शक्यता 10 तारखेनंतर आहे। तसा पश्चिम महाराष्ट्राला 10 तारखेलाच पाऊस सुरू होईल तो, आणि उत्तर महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगरला 11-12 तारखेच्या नंतर पडण्याची शक्यता आहे। पण त्या पुढील कमी दाबाचं व्यवस्थित आपण अभ्यास करू आणि त्याचा अंदाज आपण पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू। सध्याच्या कंडिशनला जी उघडीप मिळाली आहे त्या उघडीपीचा फायदा घेऊन शेतीचे कामे करून घ्या। 4-5 दिवस शेतीचे कामे करून घ्या, कारण की सध्याच्या कंडिशनला जे आगास कपाशी जी असेल उन्हाची तीव्रताही या 4-5 दिवसात जास्त असणार आहे, कारण की सध्याच्या कंडिशनला ऑक्टोबर जो हीट लागणार आहे, ऑक्टोबरमध्ये टेम्परेचरचं प्रमाण हे 8-10 दिवस जास्त असतं आणि त्यामुळे टेम्परेचरचं प्रमाण वाढल्यामुळे कपाशीच्या बोंडांनाही कापूस फुटणार आहे। कारण की उन्हाच्या टेम्परेचरमुळे कापूस फुटण्याचेही चान्सेस आहे। तर 3-4 तारखेच्या आसपास ते पुन्हा वेचून घ्या, कारण की पाऊस पडल्याच्या नंतर त्याचीही नुकसान होणार नाही, याची शेतकऱ्यांनी काळजी घ्या। आणि 3 तारखेपर्यंत आपल्या शेतीचे कामं छत्रपती संभाजीनगरच्या सर्व शेतकऱ्यांनी करून घ्या, काय असेल ते। पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला काही भागातच पडण्याची शक्यता राहील, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे, मुक्काम पोस्ट धोंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।